नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नाशिक शिक्षण संस्थेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणूक संग्रामाचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यात नागेश्वर पॅनलनं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं। ज्ञान प्रसारक मंडळ नाशिक संचलित या संस्थेच्या एकूण 9 संचालक पदांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली। यामध्ये नागेश्वर पॅनलनं तब्बल 7 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय, तर विरोधी श्री स्वामी समर्थ पॅनलला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागले। हा विजय म्हणजे नागेश्वर पॅनलच्या प्रामाणिक कार्यावर आणि सक्षम नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला दृढ विश्वास असल्याचं बोललं जात आहे। निकालाची अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला। या ऐतिहासिक यशाबद्दल नवनिर्वाचित सर्व 9 संचालकांचे सर्व स्तरातून कौतुक आणि मनपूर्वक अभिनंदन केलं जात आहे। नवनिर्वाचित मंडळ आगामी काळात संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देईल अशी आशा व्यक्त होतीये। शुभेच्छुक गोरख आबा पवार आणि मच्छिंद्र काका पवार, मित्र परिवार आणि काजवे ग्रुप सावरगाव। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आजच्या निकालाच्या बद्दल एक दोनच ओळी सांगतो। ज्याची होती त्याला मिळाली। भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है। सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता है। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर वैशाली प्रताप बाबूराव पवार। आम्ही गेल्या 6 वर्षांपासून आम्ही दोघं प्रामुख्याने याच्यामध्ये समाविष्ट झालो संस्थेचा ताबा घेण्यासाठी। आम्हाला वेळोवेळी अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेमध्ये बोलणं झालं। आम्ही यासाठी बऱ्याच राजकारण्यांकडेही गेलो की आम्हाला मदत करा, हे करा। आम्हाला एक लक्षात आलं की सगळीकडे फक्त करप्शन आणि करप्शनच होतं। पैसे द्या आणि थांबा, हेच सगळीकडे होतं। आम्ही फक्त आमच्या शिक्षणामुळे इथपर्यंत पोहोचलो आणि आम्ही इथून पुढे ज्ञान प्रसारक मंडळ आणि आमचं अजून एक बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट अंडर एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या सर्व शाळांमधनं आम्ही नॉन करप्टेड ऑफिसरच बनवणार आहोत, जेणेकरून सामान्य लोकांचाही राजकारणी लोक जे बळी घेतात तो जाणार नाही आणि सगळ्यांना न्याय मिळत राहील। नमस्कार। नमस्कार। आज 24 वर्षानंतर ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचे खरे सभासद आणि संस्थापक डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार, राहणार उसवाड, तालुका चांदवड यांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे। बेकायदेशीररित्या समाजकंटकांनी ही संस्था ताब्यात घेऊन फक्त पैसे लुटायचे काम चालू केलेले होतं। कमीत कमी 20-25 बोगस शिक्षकेतर कर्मचारी भरून खूप पैशाचा लाट केला, पण सरस्वती माता आणि न्यायदेवतेला याला रास झालं नाही आणि त्यांनी आज 24 वर्षांनंतर ह्या संस्थेची धुवा कायदेशीररित्या सरचिटणीस श्रीमती उषा बाबूराव पवार यांना दिली आहे। या समाजकंटक म्हणजे संभाजी साहेबराव पवार, माजी आमदार मारुती पवार, रामदास कडनोर आणि वाळोबा काळे यांच्यावर 420च्या अंडर चांदवड येवला तालुक्यामध्ये गुन्हे देखील दाखल आहेत। पण तिथे सुद्धा मला न्यायदेवतेवर आणि आपल्या शासनावर खूप विश्वास आहे की आम्हाला तिथे पण न्याय मिळेल आणि यांना जेरबंद केल्याशिवाय न्यायदेवता राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।